₹1200 पर पर्सन मध्ये बदलापूर मधील हा रिव्हर टच विला। दादरवरून मी एसी ट्रेनने पोहोचलो बदलापूर स्टेशनला। इथून तुम्ही ऑटो करून विला पर्यंत जाऊ शकता। हा रूट खूपच सिनेरिक आहे। ऑन द वे बारवी डॅमचा हा व्ह्यू अगदी मन प्रसन्न करून टाकतो। चेक इन करून दुपारच्या जेवणावर ताव मारला। जेवणाला लोकल घरगुती टेस्ट होती। रिव्हर व्ह्यू असणाऱ्या रूम मध्ये आम्ही थोडा वेळ आराम केला। त्यानंतर संध्याकाळी विला समोरच वॉटर ऍक्टिव्हिटीसाठी गेलो। ही ऍक्टिव्हिटी पॅकेज मध्येच इन्क्लूड असते। त्यानंतर गरमागरम चहा आणि नाश्ता आला। सनसेट तुम्ही या पूलच्या बाजूला किंवा नदीच्या शेजारी बसून एन्जॉय करू शकता। नाईट ॲम्बियन्स बद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही पहाच। निसर्गाच्या सानिध्यात एक निवांत वेळ घालवायचा असेल तर यापेक्षा अजून भारी काय हवंय। इथे 2 म्युझिक सिस्टीम तुम्हाला मिळतील। ग्रुप साईज नुसार तुम्ही ते यूज करू शकता। तुम्हाला स्टार्टर्स हवे असतील तर ते एक्स्ट्रा पैसे देऊन तुम्ही ऑर्डर करू शकता। स्टार्टर खाऊन झाल्यावर रात्री जेवण येईपर्यंत थोडा वेळ गेम खेळू। त्यानंतर पूल शेजारी बसून डिनर केला। ओव्हरऑल नाईट स्टे साठी मला हे बेस्ट वाटलं। सकाळी लवकर उठून स्विमिंग पूल मध्ये गेलो। हा पूल खूपच मोठा आहे, ज्यात 25 ते 30 जण आरामात एन्जॉय करू शकतात। इथे लहान मुलांसाठी बेबी पूल सुद्धा आहे। पूलच्या शेजारी रेन डान्सचा सुद्धा ऑप्शन आहे, ज्यात आम्ही खूप वेळ मजा केली। इथले रूम नीट आणि क्लीन आहेत आणि त्यासोबत सर्व बेसिक अम्युनिटीज तुम्हाला मिळतील। तुमचा मोठा ग्रुप असेल तर स्टे साठी अजून एक ऑप्शन आहे। इथे सुद्धा तुम्ही राहू शकता किंवा ग्रुप सोबत चिल करू शकता। इतकंच नाही तर इथे इंडोर गेम सुद्धा तुम्ही खेळू शकता। तसंच इथल्या बाल्कनी मधून तुम्हाला हा इतका सुंदर रिव्हर व्ह्यू मिळतो। ग्रुप साईज नुसार तुम्हाला हा बजेट मध्ये विला मिळू शकतो। चला मी नाश्ता करतो, तोपर्यंत तुम्ही पॅकेज डिटेल्स पाहून घ्या।